पुण्य फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वकुटुम्बानां सर्वपरिवाराणां शैव स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम मम सगळ्यांनी स्वतःचं नाव घ्यायचं देवता प्रीत्यर्थम यथा न्यायेन यथा नियुक्त उपचारेण श्री महा गणपती देवता पूजनं च करिष्ये पाणी सोडून द्यायचंय आता तर पाणी सोडतं कामना होतं तुला कल्याणी नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कृपासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं महा अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अव अनुशानमय शिष्य अवपश्चाताप अवपुरस्ताप अवोत्तरार्ताप अवदक्षिणार्ताप अवचोर्ताप अवअर्धरार्ताप सर्वधर्मां बाई बाई समन्ताप त्वमानेस्तं चिन्मयः त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः त्वमासच्चिदानन्दादिदोषि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो ज्ञानमयोऽसि सर्वं इदं तत्त्वजायते सर्वं इदं तत्त्वशीषते सर्वं इदं द्वये मेषते सर्वं इदं द्वये तत्त्वयते त्वं भूमिरपो नमो नमः त्वं चत्वारि वर्ततानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधार सितोऽसि नित्यं शक्तिप्रयात्मकः त्वायोगिनो दायन्ति नित्यं तं ब्रह्मा तं विष्णुस्तं ब्रह्मघोरस्वरः गणाधिरोच्चार्य वर्णाधिरन्धम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं कारेण रूपम् एतत्त्वमनोरूपम् गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् आदस्सन्नानं सैषासन्निः सैषागणेशविद्या गणपुरुषिः नीचुगायत्री छन्दः ॐ गणपति देवता ॐ गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशं भारितं रथं चोरणं हस्ते वृधानं मोक्षकल्वकं रक्तवासं रक्तगन्धानं रक्तविश्वेश्वरं रक्तालपङ्करं जरक्तालनमशुलं आयुर्वेदमुद्राभवं कर्लेविषाकरम् एवं ध्यायो नित्यं स्वयोगयोगनन्दनः नमो गणाधिपते नमः ब्रह्मदेवते नमस्ते
नाही ही साखर पाहिजे. जपादं संकाशं गाश्यपेयं महानुजम् तमोरिं सर्वपापजनं वरदोमेरिवागरं ओम दशरंगधाराम शिवदानवदं नमामि सत्यभवनं शम्भो विघ्नमोचनम् ओम धर्मिगमनभूतयोगक्रान्तिनमः कुमारी सत्यवत्सं मङ्गलं प्रणमाम्यहम् ओम प्रियङ्गुलयुगादानं गुरुदेवानां सर्वमङ्गलं सौम्यं सौम्यगुरुवेदं दम्बुदं प्रणमाम्यहम् ओम देवानन्द वीरज गुरोगाञ्चनसंभवं मूर्तिमन्मोर्गयोगेशं नमामि गुरुसुदम् ओम हीमगुणारुणाहं देवता प्रणमङ्गलं सर्वदस्वरोत्तारमागवं प्रणमाम्यहम् ओम नीलाञ्जनसमावाहं रविभूषण्यमागलं छायामरन्दसम्पदं नमामि शरणपदम् ओम आर्द्रतायमावीर्यं चन्द्रादित्यं धर्मं श्रीयुगागर्भसम्भूतं तन्महं प्रणमाम्यहम् ओम भूर्भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम संगाश्रमेयं महागुरुं या ओम नमः शिवाय 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 ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट शरण दूर करे ओम जय जगदीश हरे जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का स्वामी दुख बिन से मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का ओम जय जगदीश उपचारेण ज्ञाता 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 मनोरथ मनोरथ श्री सत्यनारायण देवता तीर्थार्थम नेता ज्ञानेन तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा आस करूं मैं किसकी जय जगदीश हरे तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी स्वामी तुम अंतर्यामी पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी
जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति, सबके प्राणपति। किस विध मिलो दया में, किस विध मिलो दया में। तुमको मैं कुमती, ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता ठाकुर तुम मेरे, स्वामी रक्षक तुम मेरे। अपने हाथ उठाओ, अपनी शरण लगाओ, द्वार पड़ा तेरे। विषय विकार मिटाओ, पाप भूतगुरुते नमः, भूतगुरुते नमः, भूतभावाय नमः, ओम ब्रह्मात्मने नमः, ओम अव्ययाय नमः, ओम पुरुषाय नमः, ओम असाक्षिये नमः, ओम शत्रुघ्नाय नमः, ओम अक्षराय नमः, ओम योगाय नमः, ओम योगविदाय नमः, ओम प्रधानप्रभवे नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम श्रीमदे नमः, ओम केशवाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम सर्वाय नमः, ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम स्थानवे नमः, ओम भूतादये नमः, ओम संभवाय नमः, ओम भावनाय नमः, ओम भद्रे नमः, ओम प्रभवाय नमः, ओम प्रभवे नमः, ओम ईश्वराय नमः, ओम स्वयंभुवे नमः, ओम संभवे नमः, ओम आदित्याय नमः, ओम विश्वकर्मणे नमः, ओम मधवे नमः, ओम स्तनवे नमः, ओम पवित्राय नमः, ओम अग्रयाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम रोहिताक्षाय नमः, ओम रथोर्ध्वजाय नमः, ओम प्रभुताय नमः, ओम त्रिकुंड। जय लक्ष्मी रमणा, श्री जय लक्ष्मी रमणा। सत्य
ये व्हिडिओ पायापर पायापर बस तिथं हात लावून पायापर व्हिडिओ घेतो श्री जय लक्ष्मी रमणा जय
निवारी कळी काळाचा वेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल विठ्ठल सिद्धी वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका समशरण सरोजम सांद्रनिलांबुधावम जगननिहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांकते ज्योति कामोदि वक्रम कलानिश बाधापनोदर दक्षम समाधिस्थ मूर्तिं बोधरूपम पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नस्याप परैसा जगीजो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली निजधामा नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आना कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटीधरारी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे विठ्ठला विठ्ठला कैलासीचा राजा भोळा चक्रवर्ती कैलासीचा राजा भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती विराज याचे पाया माझे दंडवत शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानवादी कोदक्राम कोणत्याही कार्याला
आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे. परमात्म्याचं नाम पवित्र आहे, मंगल आहे, सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणारे. पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां योगिता. असो आजची सेवा, ज्या निमित्ताने आपण सगळी जण भाविक मंडळी या खूप मोठा लांबचा पट्टा गाठून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. महाराज म्हणतात, दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. येताना प्रत्येक जण श्रमलेला आहे, येताना प्रत्येक जण भागलेला आहे. कोणाचे पाय दुखत असतील, कोणी दमलेला असेल, भागलेला असेल. पण या वयस्कर मंडळीनं पाहिल्याच्या नंतर जरा मला आणखी ऊर्जा आली. विठ्ठला विठ्ठला. आपण सगळेजण हा लांबचा पट्टा गाठून एवढ्या उंच पहाडावरती आलेलो आहोत. याला कारण आज या भगवान श्री महादेवाची म्हणजेच पहाडेश्वर शिव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा. आणि हा वर्धापन दिन सोहळा ग्रामस्थ मंडळ आंबेगाव असेल, ग्रामस्थ मंडळ कुशिवली असेल आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पूर्ण त्यांचा परिवार असेल. आता एका दोघांचं नाव कोणाचं मी घेत नाही, नाव घेणं जबाबदारीच आहे. परंतु एकाचं घेतलं की एकाला नाव येईल, राग येईल नाही का. तो बोल बरोबर त्याचाच घेतला, माझा घेतला नाही. म्हणून सगळ्यांच्या विषयी प्रेम भाव व्यक्त करून आपण सगळेजण एकत्र येऊन आज 2 वर्षाची भूक भागवलेली आहे. अशी परिस्थिती संप्रदायाची असल्यामुळे आपण मागे आहोत. विठ्ठला सोडून बघा, मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं, कीर्तन सोडून इकडं तिकडं सगळे जण फिरतात पण कीर्तनामध्ये बसत नाही. पण त्यांचा एक पण माणूस त्यांची पूजा सोडून बाजूला जाणार नाही. ही तुमची ना आमच्यामध्ये दुर्दैवता आहे. अभंग संहितेतील एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून आज ज्याचं निमित्त आहे त्या भगवान शिवाचं महात्म्य वर्णन करतायत. वास्तविक पाहता असा संप्रदायाचा नियम आहे, ज्या निमित्ताने आपण जिथं गेलेलो असू त्या निमित्ताचं वर्णन करणारा अभंग घ्यावा आणि त्या लोकांना त्याचं महात्म्य पटवून द्यावं. आता बऱ्याच अर्थी हे सगळं नष्ट होत चाललेलं आहे. तिकडं न जाता आपण अभंगावरतीच यायचं. अभंग एकनाथ महाराजांचा आहे आणि एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवान महादेवाचं वर्णन करतात, महात्म्य सांगतात. भगवान महादेव कसा आहे, तो शिव भोळा आहे, भोळा चक्रवर्ती तो भोळा आहे. आणि असं या भोळ्या भगवंताचं शिवाचे पाय माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजेत. बरं, या भगवंताचं जर मी नामस्मरण केलं तर एकनाथ महाराज काय पाठतं होतं, वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम. भगवंताचं महाराज म्हणतात काम क्रोध निघून जातात, नाहीशे होतात आणि धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती त्याला भगवंताच्या नामाने प्राप्त होते. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि असा हा भगवान कसा आहे, महाराज म्हणतात एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचा वेग. तो काय करतो, आपल्याला जो काळ आहे, जो बांधण्याकरता आलेला आहे, जो खाण्याकरता आलेला आहे, तो काळ सुद्धा काय करतो, या भगवान शिवाच्या नामस्मरण करणाऱ्याला घाबरतो. कारण की तो राहतो कुठे, स्मशानभूमीमध्ये नाही का. म्हणून काळ सुद्धा घाबरतो. असा या अभंगाचा सरळ साधा सोपा अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंत तसं पाहायला गेलो तर तो शिव भोळा आहे. भोळेपणाच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं तुम्ही ऐकलेली आहेत. काय आहे, पान एक पशु आपला पारधी, ही तुम्हाला कथा माहिती आहे. पारधी काय करायला गेलेला होता, शिकार करण्याकरता गेला. तो बेलाच्या झाडावरती, ही कथा जुनी झाली. पुढं एक शिवालय होतं, त्या शिवालयामधली कथा ऐकलेली आहे. याच्या पुढं चोर चोरी करायला गेला, ती कथा ऐकली. आता तुम्हाला नवीन कथा सांगतो. काय झालं, हा भोला किती आहे ऐका. काम करता करता सगळ्या जगामध्ये फिरला, कुठं काय नाही, तारीख ठरवली, नियोजन सगळं केलं. पण आता ब्राह्मण कोणाला बोलवायचा, ब्राह्मण पाहिजे की नाही पूजा करायला. सगळ्या गोष्टीला प्रत्येकाला प्रत्येकाच्या वर्णनानुसार कामं दिलेली आहेत. ब्राह्मणाकडं ब्रह्मकर्म करण्याची कामं दिलेली आहेत. मग आता या जगामध्ये दशग्रंथी ब्राह्मण कोण आहे, म्हणून सगळ्यांनी शोध सुरू केला. आता कोण चांगला ब्राह्मण आहे, कोण भारी पूजा करतो, असं पण कॅटेगरी असते ना. कीर्तनकार मोठा कोण, जो 50,000 70,000 घेतो तो, जो असेल तो घेतो, त्याला कोणी विचारित नाही.
अशी वस्तुस्थिती आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य अशी कॅटेगरी, मग सगळ्यात मोठा ब्राह्मण, सगळ्यात चांगला ब्राह्मण मग कोण आहे? सगळीकडे बघितलं तर या जगामध्ये सगळ्यात उत्तम ब्राह्मण रावण होता. रावण, लक्षात घ्या, रावण हा सगळ्यात चांगला ब्राह्मण होता. रावणासारखी कोणाची भक्ती नाहीये, रावणासारखे ब्रह्मकर्म कोणाचे नाहीयेत, एकदम चांगला होता. परंतु परिणाम काय झाला? एक चुकीचे मुलं त्याला नाश व्हावं लागलं. कथा लांबची आहे, तुम्हाला मी सांगतो. मग काय घडलं? रावणाला बोलवलं, पूजा केली, मस्तपैकी जे काय यज्ञ करायचे ते यज्ञ केले, पूजा झाली. आणि असा नियम आहे, पूजा झाल्याच्या नंतर आपण काय करायचे असते? जेव्हा आहुती जेव्हा सोडतो, शेवट पाणी सोडायचं असतं. आणि पाणी सोडून वगैरे झालं, पूजा संपूर्ण झाली. आणि ती पूजा एवढी आवडली कोणाला? महादेवाला. काही जणांना आवडतं, काहींना कीर्तन आवडतं, कोणाला का भजन आवडतं. म्हणजे काही जण होतं, वा त्यांचं कीर्तन जाम भारी होता, ते जाम मस्त बोलले. म्हणजे एकेकामध्ये खूपी असते. तसं काय झालं? महादेवांना रावणाने केलेली पूजा खूप आवडली, खूप आवडली. आणि खूप आवडल्याच्या नंतर परिणाम काय झाला? आता तो महादेव भोला होता, त्याच्यामुळे त्या महादेवाने सांगितलं, वा रावणा, अशी पूजा. काही जण बोलतात बघा, ब्राह्मण सुद्धा, काही ब्राह्मण काय बोलतात ते पण समजत नाही. हा, काही ब्राह्मणांची अशी कॅटेगरी असते, कुठून काय करतात काही समजत पण नाही, असे पण ब्राह्मण असतात. आणि काही ब्राह्मण एवढे चांगले असतात की ते ब्राह्मणांची पूजा आपल्याला काय पूजा केली आपण सुद्धा बोलतो बघा, खरोखर त्याची पूजा चांगली, तो चांगला, अशा पद्धतीने. तसं आणि महादेव त्याच्यावरती संतुष्ट झाला. आणि भगवान महादेवाने सांगितलं की हे रावणा, खूप चांगली पूजा केली, आता तुला दक्षिणा म्हणून मला काय पाहिजे, तुला जे वाटेल ते बाब तुला मी दक्षिणा म्हणून द्यायला तयार आहे. आता तो रावणच होता, चांगला होता का? भक्तीने चांगला होता, अभ्यासाने चांगला होता. पण महाराज म्हणतात, अर्जुन प्रश्न विचारतो देवाला, हे देवा, हे ऐसे कैसे? जी ज्ञानी यांची हिमती भ्रमशे. देवा, हे असं कसं असतात? जी लोक ज्ञानी आहेत, ज्ञानी लोक सुद्धा वाईट रस्त्याला जाताना दिसतात. भरपूर ज्ञानी लोक, भरपूर ज्ञानी लोक मी पाहिली. अर्जुन बोलतो, अरे देवा, मोठी ज्ञानी लोक मी पाहिली, पण चमचमसाठी लग्न मोडली, अशी भरपूर जण बघितली. म्हणजे असं कसं काय? देवा, हे ऐसे कैसे? जे ज्ञानी यांची मती भ्रमशे, ज्ञानी लोकांची पण मती भ्रंश होते ना. करणाऱ्याला इशारा काफी आहे, समजणे वाले को. असं आहे. मग काय झालं? ठीक आहे, आता तो रावणच होता. रावणाने सांगितलं, आता काहीतरी महादेवाला वाटेल चांगला दक्षिणा घेईल, काहीतरी देता येईल. पण हा रावण असा होता, रावणाने सांगितलं, हा राज्यच मला दान दे. काय सांगितलं? हा राज्यच मला दान दे. आणि राज्यच दान मागितल्याच्या नंतर एकदा मुखातून दिलेला वचन मागे घ्यायचं नाही. म्हणून भगवान महादेव एवढा भोला आहे की त्या भोल्या भगवंताने काय केलं? आपली पूर्ण स्वतः करता बांधलेला साम्राज्य, नामे लंका, ही भगवंता करता होत्या. तुम्ही पुराणाचा अभ्यास करा तेव्हा तुम्हाला समजेल, महादेवा करता बांधलेली होती. पण ही पूर्ण लंका भगवंताने पाणी सोडलं आणि ती पाणी सोडून काय केली? रावणाला दान दिली. एवढा हा भगवंत भोला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात शिव जर घडलं तर काय काय प्राप्त होतं याची मीमांसा आपल्याला करायची आहे. जग जर बघायला गेलो तर जगामध्ये 6 सगळ्यांचे षडविकार आहेत. षडविकारामध्ये सगळेजण तापलेले आहेत. कशामध्ये? 6 विकार प्रत्येकाला लागलेले आहेत आणि ते 6 उंदीर आतमधल्या आतमध्ये आपल्याला पोखरतायत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार, या गोष्टी आपल्याला आतमधल्या आतमध्ये काय करतात? पोखरण्याचं काम करत आहेत.
कामक्रोधाधिक बाधा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना होते याच्यामध्ये नवल नाही. महाराज म्हणतात कामक्रोधाची बाधा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना होते याच्यामध्ये नवल नाही. महाराज म्हणतात कामक्रोधाची बाधा मोठ्या मोठ्यांना झालेली आहे. मोठे मोठे जण कामक्रोधामध्ये अडकलेले आहेत. या जगामध्ये या सृष्टीमध्ये 4च जणांना कामक्रोधाची बाधा आजपर्यंत झालेली नाहीये. सांगतायत महाराज बरी नव्हे थट्टा, थट्टेने लावला भल्या भल्याशी बट्टा, थट्टे वाचून वाचले 4 जण त्याशी नाही बट्टा. ही 4 जण वाचलेले थट्टेपासून म्हणजे या कामक्रोध नाशापासून. 4 जण थट्टेपासून वाचलेले आहेत. एक पहिला नंबर कृपाचार्य महाराज, हे दुसरा शुकाचार्य, 3 नंबर आपल्याला गणपतीचे मोठे बंधू कोण कार्तिक स्वामी आणि भीष्माचार्य. हे 4 जण थट्टेपासून वाचलेले आहेत. म्हणतात बऱ्याच जणांची थट्टा झाली. कोणाकोणाची थट्टा झाली म्हणजे कोणाकोणाला या संसाराने अडवलं. कामक्रोधाधिक बाधा कोणाकोणाला झाल्या. येडका मदान मदान केवल पंचानन, येडका मदान मदान केवल पंचानन, ब्रह्माचा केला मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा लाविला तेने. इंद्रा पडली भगे चंद्रा पडली भगे पडली भगे नारायण 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 नारायण. बोला सगळ्यांनी नारदांचे भक्ती सूत्र आपल्याला पाहायला मिळतात. कशी भक्ती करावी, काय भक्ती करावी त्याची आता मीमांसा मी करत नाही. पण एवढे श्रेष्ठ असणारे नारद देवा अडकले देवाने कामक्रोधामध्ये. म्हणून कधी जर परमार्थ करताना अभिमान आला ना, अभिमान म्हणून परमार्थाचा कुठल्याच गोष्टीचा माणसाने अभिमान करायचा नाही. भक्तीचा अभिमान करू नये, पैशाचा अभिमान करू नये, संपत्तीचा अभिमान करू नये, कसलाचा अभिमान करू नये. ज्याला अभिमान झालं त्याला दुसऱ्या दिवशी नाचावं लागलेलं आहे. अभिमानाची रीत नाही चांगली
भल्या भल्यांची वाट त्याने लावली. नाही का सीतारामचं गोड असा अभंग नाही का, जीवन आहे दुपारची असं गोड अभिमान करायचा नाही. म्हणून परमार्थाचा अभिमान नसावा, भक्तीचा अभिमान नसावा, पैशाचा अभिमान नसावा, संपत्तीचा अभिमान नसावा, पदाचा अभिमान नसावा. अभिमान ज्याला ज्याला झाला त्याचा त्याचा अभिमान देवाने मोडलेला आहे. नारद भक्ती करण्याचा पण थोडी गची बाधा झाली. तुम्हाला कथा माहिती आहे, मी सांगत नाही. मग देवाने सांगितलं ठीक आहे, याला सुद्धा जरा गुण हवा दाखवायला पाहिजे. हवा जास्त नाही पण हवा तर लागली पाहिजे ना. हवा लागल्याशिवाय माणूस गचकत नाही. याला सुद्धा हवा दाखवायला लागली. देवा 16,108 आहेत. एखादी दुसरी जर माझ्यासारख्याला जर संन्याशाने केली तर काय वाईट होणार आहे. असे बरेच ढोंगी आपल्या बाजूला राहतात जे ढोंग करतात संन्यासाचे, पण ते निस्ते भरपूर आहेत बघायला भेटतात. पण ते ढोंगी आज जेलमध्ये बघायला भेटतात. धर्म अर्थ काम मोक्ष भगवंताचं जो नामस्मरण करतोय पुढच्या वर्षी हो ते मला माहित आहे, मी येईल हे मला माहित आहे. मुद्द्याचा भाग असा मी ती नंतर पुन्हा सांगेन. महाराज म्हणतात काय आहे तो भोलाय, इतका भोलाय. त्याला जर अनन्य भावाने जर आपण शरण गेलो काय होतं, काम क्रोधाधिक बाधेचा नाश होतं. म्हणून आता प्रेमाने भक्त भगवंताचं आपल्याला नामस्मरण करायचं. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची. मुखाने नामस्मरण प्रत्येकाने करायचे. जो करणार नाही मग त्याला पहाडेश्वर आहेच. हरी नम शिवाय. ओम तुम्ही बोला
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे बदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवदे कथा प्रत्यक्ष वाचे बदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम यथामती यथावकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जे काय चांगले आहे ती सद्गुरूंची कृपा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाल्या असतील उदार अंतःकरणाने क्षमा करा. माझ्यासमोर बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सगळी ज्येष्ठ शिष्ट मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावरती अति अनन्य भावाने नतमस्तक होतो. याच ठिकाणी देव देश धर्म खूप मोठी या तिघांवरती आता हानी येत चाललेली आहे. याला कारण तुम्ही आम्ही ह्या 3 गोष्टींवरती कानाडोला करत आहे. किती लोकांना देवत्वाची प्राप्ती व्हावी वाटतं, किती लोकांना धर्म टिकावा वाटतो, किती लोक देशाकरता जगतात. सैनिक सोडून कोणाला देशाकरता काही पडलेलं नाहीये. इथं बसलेल्या मोजक्या मंडळींपैकी कोणाला धर्माची काही पडलेली नाहीये. देव देश काय गरज पडले सांगा ना तुम्ही. आज हा आपला ताहुली गड सुद्धा लँड ज्याने भरपूर मोठा व्यापलेला आहे. दुर्दैव आहे आपल्याला हा काय श्रम नको वाटतात. चढायचं जायचं यायचं नाही वाटत. पण पुढे जर तुम्ही गेले तर आपलीच जागा अधर्मीयांनी बडकवलेली आहे, धडके मांडलेले आहेत. आणि आपला असा पवित्र असणारा हा स्थान पहाडेश्वर शिव मंदिर एक 4-5 वर्षापासून या मंदिराची स्थापना आहे. शुद्ध हेतुकरणाने अंतकरणातून शुद्ध भावनेने हा आपण मंदिराची स्थापना केलेली आहे. मला एकच विनंती करायची आहे, या मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे. इथं येऊन जर आपण दारू आणि जर मटण मच्छी खात असू तर पहाडेश्वरशीच गँग. आता बघा उतरता मग बरोबर गेल्यावरती मला फोन करा. मी बघितले काल काही जण इथे मटण खातात, इथे मटण मच्छी. काल मी बघितलं, दुर्दैव वाटलं हो मला. आपण आलोय देवाच्या कारणास्तव, देवाच्या पाया पडायला आलोय, देवाजवळ आलोय. आपलं धर्माचं नाश लोकांनी नाही केला, आपल्या धर्माचा नाश आपणच केलेला. लक्षात ठेवा, लोक नाहीये धर्माचा नाश करणं. आपणच अधर्माने जगतो ना, आपणच चुकीचं वागतो ना. एकविराला जायचं, दारू प्यायची, एकविराला जाऊन मटण तिकडे कोंबडा कापताय, बकरा कापताय करायचं. एकविराला कुठे लिहून ठेवले का देवीने की माझ्याकरता कोंबडा द्या, बकरा द्या. काम क्रोध कोंबडा मारा, काम क्रोध बकरा हे मारायला सांगितलेलं आहे. पण आपण चुकीचंच घेतलेलं आहे. म्हणून मला विनंती आहे की हे धार्मिक स्थळ तरी शुद्ध राहिले पाहिजेत, पवित्रता राखली पाहिजे. हो, देवाजवळ जात असताना पवित्र अंतःकरणाने शुचिर भूततेने गेल्याच्या नंतरच देवाची प्राप्ती आहे. म्हणून हे असे पवित्र स्थान ठिकाण आहेत, उत्तम ते राहिले पाहिजेत, चांगली टिकली पाहिजेत. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण की पुढं काल खूप मोठा भयानक आहे. काय होईल याची शाश्वती नाही. काय होईल, कधी काय होईल सांगू शकत नाही. रस्त्याने येताना बरं ते आपलेच आहेत का नाही मला माहित नाही, दारूच्या बाटल्या किती पडलेल्या असतात. कितीतरी आज माझ्या मनामध्ये एक संकल्प आहे, या पहाडेश्वराच्या साक्षीने आणि पाठीमाग मलंगगड मच्छिंद्रनाथाच्या साक्षीने सांगतो. एक संकल्प आहे माझा, असा संकल्प आहे की काही 1-2
महिन्यामध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये माझ्या मनातली संकल्पना पूर्ण व्हावी अशी त्याच्या मनात त्या दोघांच्या चरणावरती विनंती करतोय. जशी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारतो तशी मलंगणाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि 5000 पेक्षा जास्त लोक जशी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्याकरता आपण इथून नाशिकला जातो त्र्यंबकेश्वरवरती 36 किलोमीटरची प्रदक्षिणा एका दिवसामध्ये मारतो ना, तसा हा मलंगड आणि या मलंगडावरती प्रत्येकाची निष्ठा व्हावी याकरता माझी सगळ्यांना विनंती असेल, आपण सगळेजण आलोच पाहिजेत. पण आजूबाजूला असणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्या प्रत्येकाला साहेब आपण भेटायचे दादा, प्रत्येक जण तुम्ही आम्ही सगळेजण, गुरुकृपा विद्यालय असेल, आपली ढोक्याची हायस्कूल असेल, आणखी या आजूबाजूला येणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना सरांना सांगायचं एक दिवशी धर्मा करता द्या, एक दिवशी त्या विद्यार्थ्यांना मलंगड कळला पाहिजे, मलंगडाचं काय रहस्य आहे हे प्रत्येकाला कळावं याकरता लवकरात लवकर ती इच्छा माझी पुरी व्हावी अशी दोघांच्या जरण्यावरती समर्पित माझा भाव आहे, निवेदन आहे. ती मलंगडाची प्रदक्षिणा आपण सकाळी सुरुवात करायची. पायथ्यावरनं आपण सगळे विद्यार्थी 5 किंवा 10,000 लोक येऊ द्या, नियोजन आपण व्यवस्थित करू. अहो 50-50, 60-60 हजार लोकांना आपण जेवण घातलेलं आहे मागच्या सप्त्यामध्ये. मलंगड महोत्सव झाला नाही का, 60-60, 70-70 हजार लोक एका टायमाला जेवलेले आहेत ना. 5 ना 10,000 लोक काय जेवणार नाही का? आपण प्रत्येकाने एक इथं जेवढे जण आलेले आहेत नियोजन आम्ही करू. आता सगळेजण उपस्थित आहात, आपण एक लवकरात लवकर तो नियोजन करू. मलंगडाच्या पायथ्याशी नुसतं बोलून चालत नाही. आज मला खूप आनंद वाटतोय. नुसतं या माईकावरती बोलायचं नाही, नुसतं जय श्रीराम बोलायचं नाही, उतरवता काय, काम काय हे बघत चला. आज इथं बरीचशी पोर आहेत, मला अभिनंदन करावं वाटतं. रात्रभर त्या गोवंशाची हत्या होऊ नये, गायी बैल मारू नये म्हणून ही बरीचशी मंडळी इथं बसलेली आहेत, आता उपस्थित आहे. यांना काय याच्यामधून काही सत्ता भेटणार आहे का? यांना कोण सरपंच बनवणार आहे का? यांना काही पद भेटणार आहे का? नाही, पण माझा धर्म टिकला पाहिजे म्हणून ही पोरं काय करतात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते किती कठीण काम असतं बाबा. जे पकडतात ना मांस पकडतात ना, खूप कठीण. मी बघितलेले स्वतः अनुभव घेतलेला आहे. ही पोरं करतात, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. असं काय आणि ह्याच्याकरता काय तुम्हाला सांगतो ऐका, ह्याच्याकरता काय माहिती का, धर्माकरता आपली मुलं उतरत नाही. याला कारण असं आहे राजदादा की आपल्या पाठीमागं पाठबळ व्यवस्थित नाही. तुम्हाला सांगू, बरीचशी माणसं मी बघितलेली आहेत. आज परवा दिवशी बघा ना काय परिस्थिती झाली मुंबईमध्ये, काय घडलं. आपला पोरगा मराठी वादावरनं विकोपाला वाद गेला ना. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलत नाही, त्याच्यावरती सगळ्यांनी येऊन काय केलंय, दादागिरी करायला सुरुवात केली. भले त्यांनी माफी मागली. कशा करता माफी मागितली? धर्माची माफी नाहीये, धर्म खाली पडला असं नाहीये. जर त्याने तिथं माफी मागितली नसती तर त्याची डेड बॉडी सुद्धा सापडली नसती, अशी तिथं घटना घडली असती. पण त्याकरता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. महाराजांनी सुद्धा हेच केलं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणून जिथं जिथं धर्माचं कार्य असेल, मलंगगड बाजूलाच आहे, पौर्णिमेला येत चला. ही 5-10 माणसं माझ्या डोळ्यासमोर आहेत हो, यांच्याशिवाय दुसरं In love with you, my baby, I'm crazy and I want you to stay. Don't leave me ever. In love with you, my baby, I'm crazy and I want you to stay. Don't leave me ever.
माता की महाराज करा सुरुवात. आता विनीत महाराज यांच्या शुभ हस्ते नारळाचे काम केले जाते. पाडेश्वर भगवान की पाडेश्वर श्रीराम. जय श्रीराम. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कराड चे सरपंच आनंद सोना खैर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवण्याचं काम केलं जाईल. त्यानंतर बापू भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नारळ वाढवण्यात येईल आणि जे वस्तात आहेत नारायण भंडारी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. अरे हल्ला हल्ला पेलवान. जय श्रीराम. आम्हाला कुठेही नारळ वाढवण्याचा मान मिळतो, परंतु हे ठिकाणी नवीन जे मंडळ आहे त्यांना नारळ वाढवण्याचं काम दिलेलं आहे. जरा चला प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, प्रेक्षक वर्ग थोडंसं मागच मैदानात राहतील, कुणीही मैदानात थांबायचं नाहीये. लक्ष द्यायचं आहे, त्यांचा अतिशय दोन्ही अतिशय चांगला डाव मारलेला आहे. अतिशय याने मात्र बाळपाड्याच्या मंथनवर मात केली. दुसरी कुस्ती चालू आहे. एका बाजूने आपण शांत राहा. काय समजते तुला? आणि तात्करी या दोन कुस्तीपटूंमध्ये ही कुस्ती अतिशय तगडी कुस्ती. पुन्हा दोन पैलवान आखाड्यामध्ये आलेले आहेत, एकमेकांना माती लावतायत. गावाला सुरुवात केली, अतिशय चांगली रंगप्रयोग केले. या ठिकाणी मात्र विजयी झालेला आहे. विजयी कुस्तीपटूंचे खूप खूप आभार. त्याला मात्र लगेच सन्मान देऊन सन्मानित केले जात आहे.
ही चड्डी वाटली. एकापेक्षा एक सर्रास डाव आपल्या कोट्यातलं काढण्याचा सफाई धावपळी कुस्तीपटू. अरे काय पोळ आहे सगळ्या प्रेक्षकांना आतून. चला पुन्हा एकदा कार्तिक तात्करी विद्वास याने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलेलं आहे. ते त्याला ट्रॉफी आणि 100 रुपयांच्या रवींद्र घोडसे. आमच्यापर्यंत त्याचं नाव येऊ द्या. बिंजोरवाला पैलवान हा कोण आहे? या नाव सांगा बिंजोरचा. फिरवण्यात येत आहे. शिंगोर या ठिकाणी झालेलं आहे कुस्ती. सुशील गणेश वाले नेवाळे आणि विकास यांच्यामध्ये कुस्ती थोड्याच राहत होईल. चांगल्या अशी कुस्तींचे जंगी सामने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहेत. चला शिंगोरची शिंगोरचे पैलवान या ठिकाणी फिरवण्यात येत आहे.
यश वाले संदीप पुनरे आणि अखिलेश पाटील या दोन पैलवानांमध्ये कुस्ती होईल. अभिनंदन. आखाड्यामध्ये एक कुस्ती चालू आहे. दोनही पैलवान आटातटीची कुस्ती चालू झाली. पकड मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही पैलवानांचा. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपण बाहेर थांबायचं आहे. आखाड्यापासून आपण कमीत कमी चला. सुंदर कुस्त्या. सर्व पंचांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. पाडेश्वर जाताना आपण चौकात जायचं आहे कारण जाताना उतार जास्त आहे त्यामुळे आपण सर्वांनी चौकात जायचं आहे. पंच चालू कुस्ती आहे ती किती काय माया गोंधळे आणि सुरेश आजारी या दोन पैलवानांना जोर द्यायचा आहे. कुस्तीची अमाऊंट आहे 1000 रुपये का 1000 रुपये. माया गोंधळे बांबाले आणि सुरेश आजारी नारायण सूरज आजारी नारायण 1000 रुपयासाठी दोन पैलवान या ठिकाणी मात्र शिंदोरचे पैलवान फिरत आहेत. त्यांना जोड द्यायचे. जोड द्या जोड द्या जोड द्या. 1000 रुपयाची कुस्ती आहे. डाव या ठिकाणी मात्र कुस्तीचा निकाल. धन्यवाद मंगल. आता कुस्ती घेत आले 5 रुपये चालू कुस्ती. कुस्तीच्या कुस्तीवर लक्ष ठेवा. पण नाही कुस्तीवर लक्ष ठेवायचं नाही. आता चालू आहे कुस्ती. हा 100 ते 500 पासून आहे. कृपया लक्ष ठेवा. कुस्तीवर लक्ष ठेवा. जिल्ह्याला ज्या कुस्त्या होत्या त्यामध्ये क्रमांक पटकवलेला आहे अशी लेडीज पैलवान नीलम वाघे या ठिकाणी मात्र बिनजोडला आहे. नीलम वाघे नितळस सुंदर कुस्त्या या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर कुस्त्या चालू आहेत. आखाड्यामध्ये 2 कुस्त्या. इथे मात्र पंचांनी दोन्ही पैलवानांना वॉर्निंग दिली आतमध्ये खेळायचं आहे. डोळ्यांची कारणं फेडणाऱ्या कुस्त्यांचे सामने या ठिकाणी मात्र चालू आहेत. पुन्हा एकदा 300 रुपये दोन्ही सामने चालू आहेत. आलेल्या सर्व पैलवानांचं मस्तानांचं पंचांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाते. पाडेश्वर शिव मंदिर च्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुस्तीचा निकाल आलेला आहे. देव जाधव निवालीपाडा या ठिकाणी लेडीज जे आपण महिला नीलम वाघे नितळा तिला जोड न झाल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आलेला आहे. विजयी निलिमा वाघेचं खूप खूप अभिनंदन. सामना बरोबरी सुटलेले आहे. दोन्ही पैलवानांनी मात्र एकापेक्षा एक सर्वात चांगली कुस्ती या ठिकाणी मात्र चालू आहे. तगडी कुस्ती. चला पंचांनी दोन्ही पैलवानांना आतमध्ये झालेले आहेत. पैलवानांना जोड झालेला आहे वाटतं. आले किती आले ते
बाटल्या पाणी घेऊन या लवकर. आखाड्यावर मारायचं आहे, पाणी घेऊन या. 1000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी मात्र झालेली आहे. सूरज भगवान हजारे नारोल आणि त्याच्या विरुद्ध पैलवान आहे तुषार नाईक कोण. या दोन पैलवानामध्ये 1000 रुपयाची कुस्ती होणार आहे. थोड्याच वेळात 1000 रुपयाच्या कुस्तीला सुरुवात होईल. सूरज हजारे आणि तुषार नाईक या दोन पैलवानामध्ये. तिसरी पारी त्याची. काहीतरी नवीन संकल्प चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतोय. अतिशय चांगल्या कुस्त्यांचं आयोजन इथवर आलेलं आहे. अमोल चौगुले आणि आदित्य थोडा ते 500 रुपयांच्या कुस्तीसाठी शिंदोडला फिरत आहे. त्यांना जोड द्या कुस्तीसाठी. आता खऱ्या अर्थाने कुस्त्यांना मजा येईल. लहान मुलांच्या कुस्त्या जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत आणि आता त्याच्यापेक्षा मोठ्या वयोगटातील मुलांच्या कुस्त्या थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि नंतर मात्र मोठ्या पहिलवानांची कुस्त्या आपल्याला पाहायला मिळतील. टोपी अतिशय दोन तगडे पैलवान, पकड मजबूत आहे. भाग्यवंत आपले भालचंद्र म्हात्रे आणि लवजी भाग्यवंत आपल्या सर्वांच्या वतीनं उपस्थित करणाऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. खूप सुंदर असा कुस्तीचा खेळ. सर्व पैलवान देतो मी विनंती करतो आपण आखाड्यावरती उभे आहात. पूर्व पैलवान विनंती सर्व पैलवांना आखाड्याच्या खाली करा. बघा आजचा हा कार्यक्रम पहाडेश्वर शिवमंदिर चतुर्थ वर्धापन दिवसाला गेली 4 वर्ष पहाडेश्वराचं या शिवमंदिरात सगळ्याला सिल्वर मेडल मिळवून दिलं. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये शालेय स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी सूरज हजारे अकॅडमीमध्ये कुस्ती करतोय. जरा नव्या जरा माईकच्या समोरची गर्दी होता पहिल्या थोडीशी बाजूला समोरून जरा बाजूला व्हायचं. या ठिकाणी खूप सुंदररित्या करण्यात आलेला आहे. तरुण वर्गासाठी नामेसंधी नामवंत मल्लांची या ठिकाणी मजा आलेली आहे आणि खरोखर आपण पाहतोय सूरज हजारे जोर लावताना मानवचा क्रॉस
सोमनाथ वाघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच समालोचन करायचंय. सोमनाथ वाघ यांच्यावर कुशली. बघा छोट्या छोट्या मल्लाच्या सुंदर कुस्त्या या ठिकाणी खूप सुंदर इतका समावेश आखाड्यामध्ये तब्बल 3 कुस्त्या चालू आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पंचायतचे कुस्ती पाटील सर प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही मंडळाच्या वतीने स्वागत. कसं झाली ना आता विजय का 1000 रुपये तो तो काल्या काला तो रे तुमचे गुण तो झाला काला दोंडीचा आहे का पोटला खालून आजकाल पासून आहे कधी मोरे आणि पाटील पैलवान आता बरोबर बोलले कुस्ती. आता पैलवान सिंगल फिरवायचं आहे. सिंगल फिरवायचं नाही. थांबू आता. कोणालाही फिरवायचं नाहीये. फक्त जमलेल्या कुस्त्या होतील. आजचा निर्णय पंच कमिटीचा व्हायला आहे. सुंदर सुंदर कोणी फिरवण्यासाठी होण्याचे 2 पैलवान आखाड्याने मिळतात. ते शेवटचे बिरतर बिंजरची कुस्ती होणार आहे. नोंद घ्या. 2000 रुपयाने ट्रॉफीवरती पैलवान फिरतात जोड द्या. 2000 रुपयाने ट्रॉफीवरती पैलवान फिरतात जोड द्यायचं आणि जोड देणारे थांबवायचं आहे. आणि झालेल्या कुस्तीमध्ये हर्ष ठाकरे विजय झाला. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. अंगद पेवाला विजय झालात. महिलांची छोटी कुस्ती चालू झाली बघा. महिलांची कुस्ती 2 छोट्या महिला ज्या कुस्त्या जमल्या त्याच कुस्त्या होतील. जयेश वाहिले पैलवान द्वारे प्रतिस्पर्धी पैलवान या. प्रेक्षणीय कुस्ती झाली. दोन्ही पैलवान तुल्यबल आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आमचे आयोजक नक्कीच करतील. हो सुंदर कुस्ती. प्रेक्षक सुद्धा वर असल्या कारणाने जागा शोधलेली आहे. जे काही कुस्त्या झाल्या त्या लवकरात लवकर आपण घ्यायच्या. पंच
पहिलवान करतात आयोजकांनी विनंती केलेली आहे आखाड्याच्या पहिल्या पदार्थ कुस्ती खेळायची आहे बाकीच्या कुस्त्या पूर्ण होत बांगडी बांधणार बघ बांगडी 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 हात सोडो बरोबर बस मागे जाऊन द्यायचं नाही कोणीही येऊन आयोजकांशी भांडण करायचं नाही पैशासाठी एवढ्या वरती कुस्तीला सन्मान दिला या ठिकाणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन लहूदर वाजवणारी कमलेशदादा थोरात यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कुस्ती स्पर्धेचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे आपण त्या आयोजकांचा सन्मान द्या आणि आपण या ठिकाणी आलात आपल्याही शब्दसन्मानी सहर्ष स्वागत करतो पैलवान आपण आयोजकांना सन्मानित उत्साह केला पाहिजे त्यांचा विनंतीला मान देऊन आपण आलात वा आलेल्या प्रत्येक पैलवानाचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे छोटी मुलं आता आली आणि त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला कुस्तीने काय येतं पण काय करणार इथं बोलू नका रे बोलू नका कोणी सुंदर गोष्टी अकॅडमी आपण पाहतोय माया गोंधळी आणि दुसरी गोष्टी जयेश पाहिजे हर्षा कालर अशी गोष्टी दोन कुस्त्या मैदानामध्ये सुंदर कुस्ती
सुंदर सर व्यंजन एक राउंड फिरून बस आणि बाहेर कोणी आवाज देऊ नका पैलवान पंच शोधण्यात पैलवान शांत घे अरे हो उत्तर नाही करायचं हो वा समोर सुंदर बोलू शेवट आहे तेवढा एक 15 मिनिट पस्तीसचा निकाल हो अभिनंदन मायागोंडले हे बघा मायागोंडले विजय झाला बघा